नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, एसटी महामंडळामध्ये तब्बल 17,450 जागा सध्या रिक्त आहे मित्रांनो, आणि मंत्र्यांनी घोषणा पण केलेली मित्रांनो की 17,450 जागा लवकरच भरण्यात येणार आहे मित्रांनो। ह्या गोष्टीला 2-3 महिने झालेले आहेत, आतापर्यंत जाहिरात आलेली नाहीये मित्रांनो। जाहिरातबद्दल एक नवीन इथं परिपत्र जाहीर झालेलं मित्रांनो, कधीपर्यंत तुमची जाहिरात येऊ शकते आणि त्याच्यामध्ये कोणकोणती पदं राहणार मित्रांनो। एसटी महामंडळामध्ये चालक प्लस वाहक अजून ITI बेसवर काही पदं असते मित्रांनो, ते सर्व पदं मिळून इथं 17,450 जागा रिक्त आहे सध्या एसटी महामंडळामध्ये। तर कधीपर्यंत ती भरती करू शकतात आणि मित्रांनो ही भरती कंत्राटी पदावर म्हणजे कंत्राटी बेसवर होणार आहे किंवा मग सरकारी बेसवर होणार आहे आणि किंवा परीक्षा राहणार आहे की नाही राहणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार मित्रांनो। कारण मागेच मंत्र्यांनी म्हटलं होतं की ही भरती कंत्राटी बेसवर इथं होणार आहे मित्रांनो म्हणून, पण ती खरंच कंत्राटी बेसवर होणार आहे का किंवा मग ती सरकारी बेसवर होणार आहे आणि कधीपर्यंत जाहिरात येऊ शकते, कोणत्या पदाच्या किती जागा आहेत आणि टोटल किती जागा आहेत तुम्हाला मी जसं सांगितलं कोणत्या पदाचा किती जागा आहेत त्याच्याबद्दलच आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे मित्रांनो। आणि जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते ते पण मी तुम्हाला सांगणार मित्रांनो। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या मित्रांनो। नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, एसटी महामंडळामध्ये सध्या 17,450 जागा रिक्त आहे मित्रांनो, आणि ह्या जागेंबद्दल लवकरच भरती करण्यात येणार आहे। कारण मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांनी सांगितले मित्रांनो की ह्या जागेंवर लवकरच येत्या 2-3 महिन्यामध्ये भरती करण्यात येईल मित्रांनो। ह्या गोष्टीला आज 3-4 महिने झाल्यात आलेले मित्रांनो, पण अजूनपर्यंत याची काही अपडेट आली नाहीये। पण रिसेंटली एक नवीन अपडेट आलेली मित्रांनो ह्या भरतीबद्दल, कधीपर्यंत तुमची भरती येऊ शकते, जाहिरात कधी येऊ शकते, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार मित्रांनो मी। चला मित्रांनो आपण पुढे आपल्या जो आता सध्या बघा आता पेपरामध्ये अशा प्रकारचं एक नोटीस आलेली मित्रांनो, एक नोटीस असं पेपरामध्ये व्हायरल होते बघू शकता तुम्ही। एसटीत 17,000 पदभरती प्रस्ताव, बघा अशा प्रकारचा प्रस्ताव आहे मित्रांनो। काय म्हणते पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला एकदा वाचून दाखवतो आणि मग तुम्हाला समजून दाखवतो। ओके बघा, तर मुंबईमध्ये बघा, मुंबई महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात एसटी एकूण 17,742 जागांची पदभरती करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाला दिला आहे। बघा जे महामंडळ मंत्री मित्रांनो त्यांनी वित्त मंत्र्यांना 17,742 पदांवर भरती करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आलेले मित्रांनो। नंतर पुढे बघा, वित्त विभागाची परवानगी मिळताच ही भरती केली जाईल। ह्या भरतीची प्रक्रियेत सध्या कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषद केली। बघा आता मित्रांनो हा जो प्रस्ताव आहे, भरतीचा प्रस्ताव इथं वित्त मंत्र्यांकडे सध्या पाठवण्यात आलेले मित्रांनो, आणि प्रस्तावामध्ये असं म्हणण्यात आलेले मित्रांनो, जे आपले परिवहन मंत्री मित्रांनो प्रताप सरनाईक यांनी जे सध्या कंत्राटी बेसवर सध्या काम करत मित्रांनो, त्यांना पण याच्यामध्ये म्हणजे त्यांच्या तत्वावर ही काम करणारे जे कंत्राटी तत्वावर काम करणारे त्यांना पहिले प्राधान्य दिलं जाईल मित्रांनो। जे सध्या एसटी महामंडळामध्ये कंत्राटी बेसवर काम करते त्यांना पहिले प्राधान्य दिलं जाईल, आणि नंतर मग बाकीच्या जे सर्वसाधारण व्यक्ती आहे त्यांना पण हे फॉर्म भरू शकतात मित्रांनो। आणि ही जे मंत्री मित्रांनो प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली होती। नंतर पुढे बघा मित्रांनो, एसटी मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबतचा प्रश्न श्रीकांत भारतीय यांनी प्रश्न उपस्थित केला होता। या महायुती सरकारच्या काळात दरवर्षी 5,000 नवीन बस खरेदी करण्यात येणार आहेत, त्यानुसार 8,000 बस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यापैकी 3,000 बसेस ताफ्यात आहेत। तसेच संख्या वाढवल्यामुळे मनुष्यबळ अपुरे पडतात आहेत, त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याने सरनाईक यांनी सांगितले। बघा मित्रांनो, बघा महाराष्ट्रामध्ये सध्या 3,000 बसेस म्हणजे दरवर्षी मित्रांनो 5,000 नवीन बस खरेदी करण्यात येतात मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये मनुष्यबळ पण तेवढंच लागतं। तेवढे तसं 5,000 जर तुम्ही बस खरेदी कराल तर 5,000 तुम्हाला ड्रायव्हर त्याला लागतील, त्याला 5,000 कंडक्टर लागतील, किंवा मग त्याला मेंटेनन्ससाठी अजून 5,000 व्यक्ती लागतील। अशा प्रकारे दरवर्षी 5,000 तुम्ही जर बस खरेदी करता मित्रांनो, तर त्याची भरती न करता ते कंत्राटी बेसवर इथं ड्रायव्हर किंवा चालक किंवा वाहक यांना कंत्राटी बेसवर घेत आहे। तर मग जी भरती नवीन येणार मित्रांनो 17,742 त्याच्यामध्ये जे कंत्राटी बेसवर सध्या काम करते त्यांना पहिलं प्राधान्य देण्यात येईल मित्रांनो, आणि बाकी मग कोणी इथं फॉर्म भरू शकतात या भरतीमध्ये। आता ही भरती कधी येणार आहे आपण याच्यावर बोलून घेऊया। तर बघा मित्रांनो, वित्त मंत्र्यांकडे सध्या प्रस्ताव पाठवण्यात आलेले, जसं ते प्रस्तावावर इथं मंजुरी येईल मित्रांनो, तसेच तुम्हाला येत्या 1-1.5 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये तुम्हाला ही भरती बघण्यात भेटेल मित्रांनो। अशा प्रकारची ही माहिती होती, आणि मित्रांनो ही माहिती एका पेपरामध्ये आलेली आहे, कोणती इथं चुकीची माहिती नाही आहे, किंवा तुम्हाला ही माहिती मी जी सांगितली ती अचूक माहिती आहे मित्रांनो, ही खरी माहिती आहे। तुम्ही बघू शकता कोणत्या पेपरामध्ये ही आलेली मित्रांनो, लोकसत्ता प्रतिनिधी या पेपरामध्ये ही आलेली आहे। अशा प्रकारची ही माहिती मित्रांनो, जर तुम्ही पण एसटी महामंडळ भरतीची इथं वाट बघत असाल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी, लवकरच तुम्हाला भरती बघण्यात भेटणार आहे मित्रांनो। अशा प्रकारची ही माहिती होती। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या, नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मित्रांनो जय हिंद आणि जय महाराष्ट्र।